नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 4 ऑक्टोबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न. ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी कोणते औषध मंजूर करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच लेकॅनिमॅब. ऑस्ट्रेलियामध्ये डिमेन्शिया आता मृत्यूचा प्रमुख कारण बनला आहे. डिमेन्शियाच्या 60 ते 80% प्रकरणांमध्ये अल्झायमर रोग असतो. थेरॅप्युटिक गुड ॲडमिनिस्ट्रेशनने 2025 मध्ये लेकॅनिमॅब या नवीन औषधाला मंजुरी दिली. 2025 मध्ये डोनॅनेमॅब या औषधाला मान्यता मिळाली होती. लेकॅनिमॅब रोगाची प्रगती मंदावण्यास मदत करते. आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, 2025च्या सप्टेंबर महिन्यात एकूण वस्तू व सेवा कर म्हणजेच GST वसुली किती नोंदवली गेली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 1.89 लाख कोटी. तर एकूण GST वसुली झाली आहे 1.89 लाख कोटी, जी सप्टेंबर 2024च्या तुलनेत 9.1% जास्त आहे. ही जे स्लाइड आहे ती तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे. आजचा दुसरा प्रश्न आहे, मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस या योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती निधी मंजूर केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 11,440 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाने मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस याला मान्यता दिली असून या योजनेसाठी रुपये 11,440 कोटींचा निधी 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या मिशनचा उद्देश डाळींचे उत्पादन 350 लाख टनांपर्यंत वाढवणे, आयात निर्भरता कमी करणे आणि 2 कोटी शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करणे हा आहे. पुढील 4 वर्षासाठी तूर, उडीद आणि मसूर यांची भाव समर्थन योजनेअंतर्गत हमी खरेदी केली जाणार आहे. प्रश्न तिसरा, भारताला 2025 साली कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तर भारताला 2025 साली आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार मिळालेला आहे. भारताला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनाकडून सामाजिक सुरक्षतेतील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा 2025 पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या ISSA वर्ल्ड सोशल सिक्युरिटी फोरममध्ये स्वीकारला. या पुरस्काराद्वारे भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे आणि सामाजिक सुरक्षा कव्हरेजच्या झपाट्याने झालेल्या विस्ताराचे विशेषपणे कौतुक करण्यात आले आहे. चौथा प्रश्न, पंडित छन्नूलाल मिश्रा कोणत्या घराण्याशी संबंधित होते? पर्याय सी बनारस घराणा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रख्यात गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे 2 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. ते बनारस घराण्याचे एक आध्यात्मिक स्वर मानले जात होते आणि ख्याल, ठुमरी, कजरी तसेच भजन गायनातील त्यांच्या अप्रतिम प्रावीण्यासाठी प्रसिद्ध होते. भारत सरकारने त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2020 मध्ये पद्मविभूषण या उच्च नागरी सन्मानांनी गौरवले होते. पाचवा प्रश्न, मीराबाई चानू यांनी जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोणत्या गटात रौप्य पदक जिंकले? महिलांचा 48 किलो गट. तर या गटामध्ये मीराबाई चानू यांनी रौप्य पदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी नॉर्वेतील फ्योर्डो येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या 48 किलो गटात रौप्य पदक जिंकले. चानूने एकूण 199 किलो वजन उचलले. यामध्ये स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्वीन ॲट जर्कमध्ये 115 किलो यांचा समावेश होता. ही स्पर्धा चानूची 2022 नंतरची पहिली जागतिक स्पर्धा होती. तसेच पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतरची केवळ दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि जी पॅरिस ऑलिम्पिक 2024 झाली होती त्यात त्या 4थ्या स्थानावर राहिल्या होत्या. 6वा प्रश्न आहे, NIELIT डिजिटल युनिव्हर्सिटी प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर पर्याय बी म्हणजेच अश्विनी वैष्णव यांनी या डिजिटल युनिव्हर्सिटी प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केलेले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी NIELIT डिजिटल युनिव्हर्सिटी प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले, जे संपूर्ण भारतभर सुलभ डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देईल। या योजनेचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि सेमीकंडक्टर सारख्या तंत्रज्ञान शिक्षणाचा विस्तार कमी विकसित भागात करणे हा आहे। याचाच भाग म्हणून 5 नवीन NIELIT केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले। 5 भाग कोणते आहे तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। ते आहेत मुझफ्फरपूर, बलासोर, तिरुपती, लुंगलेई आणि दमन। 7वा प्रश्न आहे, UPSCने आपल्या स्थापनेच्या 100 वर्षाच्या उत्सवाचा सोहळा कोणत्या दिवशी साजरा केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय A, 1 ऑक्टोबर 2025 रोजी। संघ लोकसेवा आयोगची स्थापना ऑक्टोबर 1926 मध्ये झाली। ली कमिशनच्या शिफारसीनंतर आणि 1935 मध्ये फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून ते ओळखले गेले। स्वातंत्र्याच्या नंतर UPSCची पुनर्रचना भारताच्या संविधानाअंतर्गत करण्यात आली आणि अनुच्छेद 315 ते 323 अंतर्गत त्याला संविधानिक दर्जा प्राप्त झाला। UPSCची मुख्य जबाबदारी सिव्हिल सर्वंट्सची निवड प्रक्रिया पार पाडणे ही आहे। 8वा प्रश्न, आशिष पांडे यांना कोणत्या बँकेचे MD व CEO म्हणून नेमण्यात आले आहे? तर आशिष पांडे यांना युनियन बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO म्हणून नेमण्यात आले आहे। आशिष पांडे यांना युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे। याआधी ते बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते। कल्याण कुमार यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे MD व CEO म्हणून नेमण्यात आले आहे। याआधी ते पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक होते। दोन्ही नेमणुका 3 वर्षाच्या मुदतीसाठी असून त्या कॅबिनेटच्या नेमणूक समितीने मंजूर केल्या आहेत। इथे 2 नेमणुका तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। पहिली नेमणूक झाली आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO साठी, जे बनले आहे आशिष पांडे, आणि दुसरी नेमणूक झाली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO म्हणून, जे आहेत कल्याण कुमार। 9वा प्रश्न, G पारिख यांचे निधन कधी झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 2 ऑक्टोबर 2025 रोजी। प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी व समाजवादी नेते G पारिख यांचे 2 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले। पारिख भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सक्रिय सदस्य होते आणि 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान 10 महिन्यांसाठी तुरुंगात बंदिवास्तव राहिले। त्यांच्या आपत्काल विरोधातील संघर्षामुळे त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला। आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, बायोमेडिकल रिसर्च करिअर प्रोग्राम म्हणजेच BRCPचा टप्पा 3 केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजूर केला? तर पर्याय B, 1 ऑक्टोबर 2025 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी बायोमेडिकल रिसर्च करिअर प्रोग्रामचा टप्पा 3 मंजूर केला, ज्यासाठी ₹1,500 कोटींचा निधी राखीव ठेवला आहे। टप्पा 3 ची कालमर्यादा 2025-26 ते 2030-31 आहे, तर निधीची तरतूद 2037 ते 38 पर्यंत केली आहे। यामध्ये बायोटेक्नॉलॉजी विभाग 1,000 कोटी योगदान देतो, तर वेलकम ट्रस्ट ₹500 कोटी योगदान करतो। तर हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, भूमी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर राष्ट्रीय परिषद कुठे सुरू झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। धन्यवाद।